चौथं सुख महत्त्वाचं, पाचवं सुख तो सांगतो चिनी माणूस की तुला चांगली मुलं असू दे. प्रश्न एवढाच पडतो की मग सहावं सुख कुठलं आहे? आणि चीनमधला माणूस सांगतो सहावं सुख ते तू तुझ्या प्रयत्नाच्या पाऊलवाटेनं चालत राहा. एक दिवस एक क्षण तुझ्या आयुष्यात असा येईल की तुझ्या जीवनाला चैतन्याचा गंध देऊन जाईल. मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये 125वी भाऊसाहेबांची जयंती साजरी करताना माझ्यासारख्या वक्त्याला इथं पाचारण करणं. जीवनात मी अनेक व्याख्यानं दिली असतील, अनेक ठिकाणी बोललो असेल, परंतु आजच्या भाषणाला एक ऐतिहासिक असा संदर्भ आहे. आणि वक्ता म्हणून हा माझ्या जीवनाचा एक, अर्थात वक्ता म्हणून मी काही पथ्य पाळतो. जसं ज्ञानेश्वरांनी वक्त्याची व्याख्या केली. वक्ता कोण आहे? जो श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडतो आणि मस्तकामध्ये विचारांचं बीज फिरतो. आपण एवढंच करतो की हृदयाची तार तुटू नये आणि मस्तकाची शिर उठू नये, कारण काही उठण्याच्याच बेतात बसलेली मंडळी मी सुरुवातीला बघितली. म्हणून व्याख्यान देताना सुद्धा जपून बोललं पाहिजे याची जाणीव मला आहे. आणि थांबलेला मागचा माणूस कडेपर्यंत थांबला तर ते व्याख्यानाचं यश आहे. नाहीतर मी कुठंतरी वाचलं होतं की जीवनाच्या तत्त्वज्ञानावर व्याख्यान आयोजित केलं. अशीच रात्रीची वेळ आहे, कुठल्या तरी देवळातलं भाषण, तत्त्वज्ञान सांगता सांगता बहुतांशी स्त्रिया कंटाळल्या, कारण सकाळपासून त्या वेगवेगळं तत्त्वज्ञान ऐकतच होत्या. तेवढ्यात कुठंतरी विद्युत प्रवाह खंडित झाला. अंधाराचा फायदा घेऊन पाहिल्या त्या सटकल्या. नंतर ही मागची बसलेली सटकली सगळी. आणि उजेड पडल्यानंतर, मी सतरंजीचं सांगत नाही, उजेड पडल्यानंतर वक्त्यानं बघितलं तर एक रांगेत पदाधिकारी असल्यामुळं थांबलेली आणि काही मंडळी अशी 7-8 मंडळी होती. तरी त्याने नमस्कार केला आणि व्याख्यान पुढे चालू ठेवलं. तत्त्वज्ञान सांगितलं आणि शेवट तो म्हणला की मी आभारी आहे, म्हटले तुम्ही 7-8 का बाईनं हे तत्त्वज्ञान ऐकायला थांबलात. ती 8 माणसं देवळातली हसायला लागली. अरे म्हटलं मी आभार मानतोय, तुम्ही हसताय. त्यातला एक उभा राहिला आणि हसत म्हणला नाही थांबून करतोय काय, आम्ही देवळातच झोपायला असतो म्हटले. बहुतेक मंडळी अमरावतीतली आहेत मला माहिती आहेत, पण तरीसुद्धा तुम्हा मंडळींना मी सांगेन की तत्त्वज्ञान जीवनाचं असू द्या, तत्त्वज्ञान राजकारणाचं असू द्या, तत्त्वज्ञान आणि साहित्याचं असू द्या, साहेब सगळ्याचा केंद्रबिंदू माणूस असतो. कुसुमाग्रजांनी फार छान ओळी सांगितल्या की नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण याहून सुंदर आहे तो माणूस. पण माथ्यावरती आभाळानं पायाखाली रस्ता असला तरी माणसासाठी जगावं असं वाटतं. माणसासाठी जगणारा देवमाणूस म्हणून मी भाऊसाहेबांच्याकडे बघतो. खरं तर बहुजन समाजाचा एक श्रेष्ठ हितकर्ता म्हणून मी बघतो. हा साहित्य, राजकारण, कला, शिक्षण, कृषी, राजकारण या सगळ्या क्षेत्रामध्ये समन्वय साधणारं एक अत्यंत प्रतिभासंपन्न आणि सुसंस्कृत असे ते लोकनेते होते. मी अनेक वेळा अनेक अशा शिक्षण महर्षींचा अभ्यास करत गेलो. महाराष्ट्रामध्ये एक तर रयत, त्यानंतर शिवाजी आणि त्यानंतर विवेकानंद, ह्या मान्यताप्राप्त अशा 3 संस्था आहेत. परंतु भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य असं की शिक्षण आणि शेती याच्याशी नातं जोडणारा भाऊसाहेब हा एकमेव शिक्षण महर्षी या लक्षामध्ये घ्या. आजही तुम्हाला मी सांगतो की शिक्षण आणि शेती याच्यापासून, या विकासापासून माणूस वंचित राहिला तर येणाऱ्या पिढ्या दुबळ्या होऊ शकतात. त्या सबळ झाल्या पाहिजेत आणि या हेतूनं त्यांनी जे शिक्षण कृषी क्षेत्रामध्ये क्रांतिकारी प्रयोग केले, आज त्यानं समाज परिवर्तनाला गती दिली. शेवट शिवाजी शिक्षण संस्था ही काही राजकीय पोळी बांधण्यासाठी पेटवलेली चूल नव्हती, तर ती लोककल्याणाची वेदी होती. आज उपेक्षित कष्टकरी शेतकरी कुटुंबातल्या लेकरांना ज्ञानप्रकाशाच्या वाटेवरती आणायचं आणि त्यांना प्रतिष्ठित करायचं, हे मोठं काम भाऊसाहेबांनी केलं. भाऊसाहेब हे अनेकांच्या जीवनाचे शिल्पकार होते, पण भाऊसाहेब स्वतः स्वयंशिल्पी होते, लक्षात घ्या. परिस्थितीवर मात करत त्यांनी त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं होतं. मी अनेक वेळा मंडळी सांगतो की तुम्हाला कातळावर कोरलेली जर शिल्प बघायची असतील तर तुम्ही अजंठा वेरूळची लेणी बघा. तुम्हाला कागदावर कोरलेली अक्षरशिल्प बघायची असेल तर तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचा. पण ज्ञाननिष्ठा आणि समाजसेवा यातनं साकारलेलं जीवनशिल्प बघायचं असेल तर भाऊसाहेबांचं जीवनचरित्र बघा. आज हे असं व्यक्तिमत्व युगायुगातून जन्माला येतं, लक्षामध्ये घ्या. मी नेहमी असं मानतो की माणसाचा पुनर्जन्म आहे याच्यावर माझा विश्वास नाही, पण जन्माला मिळणारं मोठेपण ही मुळात माणसाची मिळकत नसते, लक्षात घ्या. माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला अशी काही वेळा वाटतं की
पुनर्जन्मावर विश्वास नसला तरी महापुरुषांच्या पुनर्कर्मासाठी काही देव माणसं जन्माला येतात. आणि आजही तुम्ही बघा की आम्ही छत्रपती शिवाजीचं नाव घेतो, परंतु छत्रपती शिवाजींना त्यांचा वारसा पुढं जिवंत ठेवण्याचं काम हे राजर्षी शाहूंनी, साईजीराव गायकवाड यांनी केलं. आज आम्ही ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेतो, पण ज्ञानोबा तुकोबा आम्हाला गाडगेबाबांच्या, तुकडोजी महाराजांच्या दिसतात. आज महात्मा फुल्यांचं सगळं जीवनाचं तत्त्वज्ञान, शैक्षणिक, सामाजिक काय असेल ते पुढं चालवण्यासाठी कर्मवीर भाऊराव असतील, डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, आमच्या कोल्हापूरचे डॉक्टर बापूजी साळुंखे असतील, मामासाहेब जगदाळे असतील, बऱ्याच जणांची नावं मंडळी घेता येतील. पहा तुम्ही आपलं आयुष्य या माणसाने समाजासाठी दिलं. आणि मी नेहमी सांगतो, कर्म सेवामय झालं ना की जीवन सुगंधित होतं, कृतार्थ होतं. आजही कधी कधी विचार करतो की भाऊसाहेबांचं सगळं जीवन आहे मोठा माहिती आहे. भाऊसाहेबांचं सगळं जीवन हे एक रोमर्षक असं एक महाकाव्य आहे. लक्षामध्ये घ्या, पापड ते पार्लमेंट हा काही प्रवास साधा सोपा नाही आहे. म्हणजे पापडच्या मातीमध्ये जन्माला आलेला माणूस आज घटना मसुदा समितीचा सदस्य होतो, भारत कृषी समाज निर्माण करतो, विश्व प्रदर्शन वाचत असताना मला एक जेसी जॅक्सनचं उदाहरण फार स्टेटमेंट आठवतं आहे की डोंट जज मी वेअर आय स्टँड, प्लीज जज मी वेअर आय कम फ्रॉम. मी कुठल्या पदावरती याच्यावरती माझी उंची मोजू नकोस, मी कुठं जन्माला आलो आणि कुठपर्यंत पोहोचलो ही माझ्या जीवनाची सगळ्यात मोठी उंची. आजही मंडळी तुम्हाला सांगेल की परिस्थितीशी झगडणारा हा एक शामरावांचा मुलगा उद्याच्या काळात लोकांचं भविष्य घडवणार आहे. पण भविष्य घडवण्यासाठी सुद्धा गरिबीवर मात करावी लागते. जसं डॉक्टर कलाम सांगतात की गरिबी हा गुन्हा नाही आहे, लक्षात घ्या. गरिबीवर मात करायचं असेल तर तुम्हाला ज्ञान श्रीमंत व्हावं लागेल, तुम्हाला मोठी स्वप्न बघावी लागतील. त्या काळात मोठी स्वप्न बघणारा हा छोटा मुलगा फर्ग्युसनला पुण्यात येतो काय आणि तिथून स्वप्न परदेशी जाण्याचं बघतो काय. वडील कर्ज घेतात 37,000चं, त्यातून तो फॉरेनला जातो, ऑक्सफर्डची डॉक्टरेट मिळवतो, संस्कृत डॉक्टरेट मिळवतो, बॅरिस्टर होतो, आचार्य होतो. मला कधी कधी वाटतं की एवढ्या मोठ्या प्रचंड पदव्या घेतल्यानंतर किती सुखानं आयुष्य हा माणूस जगला असता. आजही तुम्ही बघा की आम्ही पदवी घेऊन काय करतोय, आम्ही तेच काम करतोय. परंतु शेवट ह्या माणसांचं वैशिष्ट्य असतं की सुखानं जगण्याची संधी असताना सुद्धा ही माणसं समाजाच्या सुखदुःखाशी स्वतःला बांधून घेतात. आज भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की सामाजिक वेदनांचा त्यांच्या जीवनाला मोठा स्पर्श होता. आधुनिक विचारांची त्यांना सगळ्यात मोठी जोड होती आणि सामान्य माणूस आणि लोकशाहीची मूल्य हे त्यांच्या जीवन कार्याचा सगळ्यात मोठा केंद्रबिंदू होता. मी जेव्हा भाऊसाहेबांचे चरित्र बघतो, त्यांच्या मातृनिष्ठा थोर आहेत, त्यांच्या पितृनिष्ठाही थोर आहेत, पण भाऊसाहेबांच्या पंचनिष्ठा आहेत. शाळेचा दाखला असतो, आताच्या काळात शिक्षक शहाणे असल्यामुळं तसा ॲक्युरेट लिहितात आणि वय मोजता येतं. पण एक काळ निम्मा महाराष्ट्र शिक्षकांच्याच कृपेमुळं जूनमध्ये जन्माला आला आहे. आता हा काही इतिहास आपल्याला बदलता येत नाही. त्यामुळं माटेंना हे काही मंजूर नव्हतं, हे वय मोजण्याचा निकष नाही. बरं, आम्ही मंडळी कशी आहे की एकदा नोकरी करतो, पगार वाढावा शासनाशी भांडतो, नाही वाढला पगार बायकोशी भांडतो आणि भांडता भांडता फोटोत कधी जातो कळत नाही. ही असामान्य माणसं तशी नसते. ही सामान्य माणूस हा शेवट डोळे मिटल्यानंतर स्वप्न बघतो, पण उघड्या डोळ्यानं स्वप्न बघायचं आणि स्वप्नाचा पाठलाग करायचा आणि एक विकास पर्व उभं करायचं. म्हणून माटेने उत्तर दिलं होतं की एखाद्या असामान्य व्यक्तीच्या मृत्यूनंतर समाज किती वर्ष त्याची कृतज्ञतेने आठवण काढतो हे त्याचं सामाजिक जिवंतपण असतं. आजही विचार कर की श्वास घेऊन तुम्ही मी सगळीच जगतोय, पण श्वास घेऊन जगतात त्यांचं जगणं संख्यात्मक पातळीवर मोजलं जातं आणि ध्यास घेऊन जगतात त्यांचं जगणं गुणात्मक पातळीवर मोजलं जातं. आज ध्यास याचा अर्थ ही प्रेरणा असतो. भाऊसाहेबांसारखं व्यक्तिमत्व जेव्हा मी त्यांचा अभ्यास करतो तेव्हा महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या सगळ्या प्रेरणा मला भाऊसाहेबांच्यात एकवटलेल्या दिसतात. म्हणजे एक सामाजिक सुधारणा असेल, स्वातंत्र्य प्राप्ती असेल, शिक्षण प्रसार असेल, कृषी उद्धार असेल आणि ह्या प्रेरणा घेऊन भाऊसाहेबांनी एक स्वतःचा वेगळा इतिहास निर्माण केला. मंडळी, इतिहाससुद्धा प्रश्न विचारतो. एखादा माणूस बुद्धिमान आहे तो नीतिमान आहे का? नीतिमान आहे तो कल्पक आहे का? कल्पक आहे तो कर्तबगार आहे का? आणि मग जेव्हा नीतीला इतिहासाला प्रश्न पडतात त्यांची उत्तरं देण्यासाठी भाऊसाहेबांसारखं व्यक्तिमत्व जन्माला येतं. समाज जीवनाचा मंडळी तोल जातो, नीतितत्वांचा ऱ्हास होतो
अज्ञान अंधश्रद्धेचा अंधार गाडतो, माणसाला नेमका धर्मच कळत नाही. तेव्हा मानव धर्माची गीता सांगण्यासाठी गीता जयंतीच्या मुहूर्तावरती हे भाऊसाहेबांसारखी व्यक्तिमत्व जन्माला येतात, वेदनेच्या वाटेनं जातात, पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक ज्ञानाची प्रकाशवाट निर्माण करतात. मगाशी मिरग्याचं सांगताना मी ऐकलं की आपली संस्कृती ही प्रकाशपूजक आहे. तमसोरमा ज्योतिर्गमय हा संस्कृतीचा मंत्र आहे. मला तो अंधारातनं उजेडाकडे नाही, पण अंधारसुद्धा दोन प्रकारचा असतो. एक सूर्य मावळल्यानंतर अंधार होतो, हा अंधार निसर्ग निर्मित आहे. पण मूल्य पायदळी तुडवल्यानंतर अंधार होतो, हा मानव निर्मित आहे. लक्षात घ्या, हा मानव निर्मित अंधार दूर करावा म्हणून तुमच्या माझ्या मनातली भावज्योत प्रज्वलित करण्याचं काम हे संतांनी केलं. आज हा अंधार दूर करावा आणि तुमच्या आयुष्यात समतेचं पर्व उभं राहावं. शाहू फुले आंबेडकर आले, हा अंधार दूर करावा. कर्मवीर भाऊराव बापूजी, बरीच मंडळी आली. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. संतांचं क्षेत्र भक्तिभावनेचं असेल, कुणाचं शिक्षण असेल, कृषी असेल, पण या सगळ्यांचं उद्दिष्ट एक होतं आणि ते म्हणजे मानव कल्याण. मी भाऊसाहेबांच्या चरित्राचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला एक वैशिष्ट्य छान त्यांच्यातलं जाणवतं की स्वतःच्या विवेक बुद्धीला पटलेला एखादा निर्णय असेल, एखादा विचार असेल, हा अंमलात आणताना या माणसाने कधी कच खाल्ली नाही. त्या माणसाने नेहमी जी निर्भयता आणि आत्मनिर्भरता दाखवली. अगदी लग्नापासून तुम्ही सुरुवात करा, विमलाताईंशी लग्न होणं हा सुद्धा काही साधी गोष्ट नव्हती. आईने तर अन्नपाणी सोडीन अशी पण घेतलं होतं. पण एक आहे, माझ्या बुद्धीला पटली, माझ्या जीवनाला कोणाची साथ हवी आहे, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बघितलं तर जीवनातल्या कित्येक मानापानाच्या गोष्टीसुद्धा मी त्याग केला. म्हणजे ग्वाल्हेरच्या संस्थानात सत्कार होत असताना त्यांना मानाचं पद दिलं असताना हा माणूस सांगतो की मला नोकरीच्या बंधनात अडकायचं नाही, माझं नातं समाजाच्या सुखदुःखाशी आहे. इथंच नाही तर मी अभ्यास करताना मी मगाशी आपल्या अध्यक्ष साहेबांना म्हणाले की कोल्हापूरला ते आले होते, त्यावेळेस मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. साहित्य संमेलनामध्ये सगळ्यांची गोडगोड भाषणं चालू होती, पण तिथंसुद्धा साहित्यिकांना ठणकावणारं आणि सगळ्यांचं मन जागं करणारं भाषण हे भाऊसाहेबांचं कोल्हापूरचं 1932 भाषण हे मास्टरपीस आहे. त्यावेळेस त्या कवींना सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं होतं की हे आकाशातले जे चंद्र सूर्य तारे आहेत ना, त्याच्यावर तुम्ही ज्या कविता करता ना, ह्या सगळ्या काल्पनिक आहेत. म्हटले तुम्हाला चंद्र सूर्य तारे पुष्कळ दिसतील, परंतु तुम्हाला दिसायला पाहिजे ती माणसाची भूक आणि त्याचं दारिद्र्य. आणि ह्या दारिद्र्य आणि भुकेसाठी जेव्हा तुमची लेखणी तुम्ही झिजवाल त्यांना तुम्ही प्रेरणा देणार काहीतरी. आणि ही संकल्पना पहिल्यापासून म्हणजे विद्यार्थी दशेत ते डायरी लिहित असताना सुद्धा अनेकांच्याकडे मला संदर्भ, तुम्ही भिसे सर मला जो ग्रंथ दिला त्याच्यात ते 14 मुद्दे आहेत, ते म्हणजे फार्मर्स 14 पॉईंट्स प्रोग्रॅम म्हणून. मी चकित झालो की हा माणूस त्या काळात विचार करतोय. म्हणजे त्यांनी रोजनिशीतलं पहिलं वाक्य त्यांचं लिहिलं आहे की मला संपत्ती सोडून सगळ्या गोष्टीकडे माझं मन वेड्यासारखं धावत असतं, शेतकऱ्यांसाठी माझं मन आतून रडत असतं, शेतकऱ्याच्या लेकरांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, लष्करी शिक्षण आज तुम्ही मराठा आरक्षण जरांगे पाटलांचं मोठं आंदोलन आहे, पण त्या काळात 80% शेतकऱ्यांच्या लेकरांना नोकरीत वाटा मिळाला पाहिजे. आरक्षणाचा भूमिका त्यावेळीपासून आहे. त्यावेळीपासून शेतकऱ्यांसाठी बँका काढल्या पाहिजे, कर्ज माफ केली पाहिजे, देवस्थानचा पैसा आरोग्याला. काय पहा ना तुम्ही, केवढी दूरदृष्टी आहे माणसाकडे, केवढी कल्पकता आहे. आणि काही गोष्टी त्यांच्याकडनं नाही. आता उदाहरणार्थ देवस्थानचं बिल याला विरोध करणारी आपली तीच होती. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांना फक्त एक हवं होतं, जो धर्म देवाकडे तोंड करून बसला आहे त्या धर्माला निदान माणसाकडे तोंड करून उभं करावं ना. की आज सुद्धा देव म्हणजे काय. आम्ही कित्येक वेळा तुम्हाला सांगतो, ह्या रूढी परंपरेनं आमच्या सामाजिक क्रांतीला पराभूत केलं. लक्षात घ्या, आजही मी काही देवस्थानं बघतो म्हणजे ज्या मूल्यांसाठी त्या बिचाऱ्यांनी आयुष्यभर झगडा दिला त्याच्यावर पाणी टाकायचं काम, अभिषेक करण्याचं काम आम्ही करत असतो. मला जास्त बोलायचं नाही, पण एक गोष्ट खरी आहे, भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य आहे, एखादा विचार मनाला पटला, जो संकल्प ते करायचे त्याच्या दृष्टीने त्यांची साधनं असायची. संकल्पना आणि साधना, संघर्ष आणि उत्कर्ष, उक्ती आणि कृती, व्यवहार आणि भावना, गुणवत्ता आणि मानवता या सगळ्यातली एकरूपता, या एकरूपतेत त्यांचं मोठेपण आहे. आणि या मोठेपणात त्यांचं देवपण आहे. लक्षात घ्या, मी देवपण हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण ते मनुष्य पातळीवरचं आहे. जसं चार्वाकानं लोकसिद्ध ईश्वर ही एक संकल्पना मांडली, शेवट आम्ही देवळात जातो, देवाला नमस्कार करतो. आमचा काय अपेक्षा असते की देव आमचा मानसिक आधार असतो. अर्थात बाकी सोडून द्या,
परंतु फार सुंदर उदाहरण आमच्याकडे साळुंक्यांनी राजर्षी शाहूंच्या बाबतीत सांगितलं, ते भाऊसाहेबांच्या बाबतीत आहे. देवळात गेल्यानंतर तुम्ही देवाला मागता की मला ज्ञान दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. मग तुम्हाला जो अन्नपाणी देतो, तुम्हाला जो ज्ञान देतो, तुम्हाला शिक्षण देतो, तुमची प्रतिभा फलवण्याला जो मदत करतो, तुमच्या सामाजिक न्यायासाठी संघर्ष करतो, तो खरा देवच असतो ना. भाऊसाहेब हे सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं माणसातले देवच होते. पण सध्या मंडळी झाले असं, आता देवाला सुद्धा देव मानणारे देव मानत नाहीत. माणसाला कुठं मानायचे. आता पवारसाहेबांचा तुम्ही सत्कार घेताय 27 तारखेला, मला फार आनंद वाटला. म्हणजे आता सुद्धा ते देवत्व सुद्धा काय बघा ना, त्यांनी काय काय सहकार्याचं या टप्प्यामध्ये. आणि गंमत अशी जी देव मानणारे आहेत, म्हणजे पलीकडे जायचं अलीकडे जायचं, तुम्हीच आमचे देव म्हणायचे आणि ह्यांचा कारभार सुरू सगळा. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये साहेब मी एक परिसंवाद ठेवला होता, देव आहे की नाही हे विचार. व्याख्यान इतकी झन्नाट झाली सगळ्यांनी, आणि एकानं फार सुंदर व्याख्यान केलं, हे देव बिव काही नाही म्हटले. कुठला देव आहे म्हटले, देव नसतोच म्हटले. आता व्याख्यानाच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही, पण प्रभावी व्याख्यान ते झालं. भाबडी माणसं नंतर उठली आणि त्याला देव समजून नमस्कार करा. चांगलं बोलला होता तो. आणि मग त्यातल्या एका बाईने त्याला विचारलं, किती चांगला बोललास म्हणजे देव नाही ह्या विषयावर. आतापर्यंत आम्ही कुठल्या कुठल्या देवाला नमस्कार केला, दगडाला केला, पितळ्याला केला, सोन्याला केला, पण तू सोन्यासारखं बोललास म्हणजे देव नाही ह्या विषयावर. एवढं तुला बोलायला जमलं तरी कसं म्हणजे देव नाही ह्या विषयावर. त्यानं आभाळाच्या दिशेनं हात केला आणि सांगितलं, देवाचीच कृपा म्हटला, दुसरं काय. म्हणजे कृपा देवाची घ्यायची आणि देव नाकारायची ही पद्धत सध्या सुरू आहे. आलं का लक्षात. म्हणजे तुम्हाला आता मी बाकी संदर्भात सांगत नाही, पण मंडळी कसं आहे, देवत्व हे मूर्ती शोधणं हे भाऊसाहेबांना कधीच मान्य नव्हतं. ते मूल्यात शोधा तुम्ही मूर्ताकडनं अमूर्ताकडे आहे त्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान. देवत्व हे शेवट कर्तृत्वात आहे, नेतृत्वात आहे, विचारात आहे, संस्कार ते. सांगा, देवत्वावर सुद्धा सध्या पुठं चढली आहेत अंधश्रद्धेची, रूढी परंपरेची. वडील वारल्यानंतर चोखामेळा बोर्डिंगमधल्या लोकांना 11 मुलांना घरी बोलवायचं साधी गोष्ट नाही त्या काळाच्या तुलनेत. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जसं विठ्ठलरामजी शिंदेने त्यांना अट सांगितली होती की मी तुझ्या घरी त्यावेळेस येईन, जर तू काही तरी मंडळींना घरात जीव घालत असशील. तिथं सुद्धा भाऊसाहेबांनी 11 त्या बोर्डिंगमधल्या मुलांना चोखामेळ्यातल्या घरी बोलवून पाटावरती बसून त्याला गंध लावून त्याची पूजा करून, आईला पूजा किंवा वर्षश्राद्धाला सुद्धा मला आठवतं त्यांनी वाक्य उच्चारलं तर, आई तो मेलेला माणूस वर्षातला एकदा येतो जेवतो, याच्यावर कोण बरं ठीक आहे म्हणते, तुला जेवण द्यायचं ज्याच्या पोटाला अन्न नाही त्याला 4 घास दिले तर तुझा देव म्हटले त्यांनी. तुझा देव, तुझा दयाळू देव तृप्त होणार नाही का. पण मंडळी तुम्हाला मी आजही सांगतो, या देवाच्या नावावरती सध्या जो सगळा बाजार चालू आहे, त्यावेळीची परिस्थिती फार वेगळी होती. देवाचे दरवाजे दीनदलितांसाठी बंदच होते. अंबादेवीचा संघर्ष त्यांनी का केला? डॉक्टर आंबेडकरांनी 14 तळेचा संघर्ष का केला? डॉक्टर आंबेडकरांनी त्या राम मंदिराचा संघर्ष का केला? एक मंडळी लक्षामध्ये घ्या, तळ्याचं पाणी पिऊन कोणी स्वर्गाला जाणार नव्हतं आणि त्या देवाच्या दर्शनानं कुठला मोक्ष प्राप्त होणार नव्हता. पण ज्या गोष्टी तुम्ही इतर लोकांना सहज पशुपक्षी जिथलं पाणी पिऊ शकतात, इतर माणसं जाऊ शकतात, मग दलित माणूस, अस्पृश्य माणूस का त्याला माणूस म्हणून अधिकार द्यायचा? पहिली गोष्ट लक्षामध्ये घ्या की भाऊसाहेबांचा संपूर्ण आयुष्याचा लढा हा मानव प्रतिष्ठेसाठी होता, सामाजिक गुलामगिरीचा निषेध करण्यासाठी होता, या समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी यासाठी होता. आज साहेब सगळ्यात मोठं आमचं दुःख आहे, आमचा बंधुभाव फक्त आम्हाला प्रतिज्ञेतच दिसतो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य हे होतं की समाजाच्या विविध घटकामध्ये त्यांनी प्रेम, विश्वास आणि सामंजस्य निर्माण केलं होतं. हा कुठल्या जातीचा, तो कुठल्या जातीचा. आज साहेब काय चाललंय आपल्याकडे? आज वाढता धर्मदेश, पोलीस खात्याला कामं खरंच जास्त आहेत. म्हणजे मगाशी पूनमताई आल्या त्यावेळी मला म्हटल्या की बघा इतके आंदोलनं आहेत. म्हटलं आता म्हटलं तुम्ही आंदोलनजीवी झालेला आहात म्हणजे सगळी. कारण गंमत अशी आहे की हे सगळे संघर्ष काही वेळा जाणीवपूर्वक पेरले जातात. या धर्मद्वेषातनं आमचं समाज जीवन दुभंगलं जात आहे मंडळी. आज मूल्यहीन राजकारण किती आहे. म्हणजे शिक्षण, शेती, रोजगार सगळे प्रश्न बाजूला पडले आणि आम्ही कशावरती भांडतोय, आम्ही काय चाललंय आमचं. म्हणजे इतका राजकीय व्यभिचार आम्ही कधीच बघितलेला नव्हता. लक्षामध्ये घ्या, एवढा मोठा राजकीय व्यभिचार सध्या आहे. आज मला कधी कधी वाटतं की आम्हाला गुंगी आली का काय कोणाष्ट.
एका विशिष्ट अशा ग्लानीमध्ये सगळा समाज जगतोय. आणि त्यावेळी मी भाऊसाहेब वाचतो त्यावेळी मला वाटतं की पुन्हा एकदा सत्यशोधक समाज जागा करावा का. आज भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये जो संघर्ष केला होता, म्हणजे वीर उत्तमराव मोहिते त्यावेळीचे त्यांचे साथीदार, तुमच्या गुलाबराव नायगावकरांची केस पहिल्यांदा, म्हणजे मला आठवतं माझे आजोबासुद्धा सत्यशोधक जलसामध्ये गावोगावी हिंडायचे त्या काळामध्ये. त्यावेळी सत्यशोधक जलसे म्हणजे समाजाला जागं करणं सगळ्यात प्रभावी अशा पद्धतीचं करमणुकीचं साधन होतं. आज विचार करा, आज सत्य संभ्रमित झाले, आज सत्य साशंक झाले. म्हणजे सत्याचा विजय होईल का मला माहीत नाही, जे विजयी होईल त्याला सत्य म्हणावं लागतं. केवढी शोकांतिक आहे मला सांगा ना सत्याची. ह्याच्या इतकी शोक का, म्हणजे मी गांधी जयंतीला गेलो सत्य आणि भ्रम याच्यावर बोलतो, सत्य आणि भ्रम. आणि मी त्यांना सांगितलं की मृगजळ पाणी असतं पण तो पाण्याचा भ्रम असतो, म्हणजे ते प्रत्यक्ष पाणी नसतं. तसं आता सत्यसुद्धा काही वेळा सत्य नसतं, ते सत्य स्वीकारायला शिका. म्हणून सत्य आणि भ्रम याच्यावरती बरंच बोलत गेलो 15-20 मिनिट. आणि नंतर सभेला एक प्रश्न विचारला, तुम्हाला कळालं का सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय. ते पाठीमागं बसल्याने एकानं हात वर केला, म्हटलं मला कळलं. म्हटलं बरं झालं एकाला तरी कळलंय. म्हटलं बाबा सत्य आणि भ्रममध्ये काय फरक आहे. मला तुम्ही अर्धा तास सांगितलं हे सत्यच होतं, फक्त आम्हाला कळलं असं जे तुम्हाला वाटतंय तो भ्रम आहे. मग मी कधी कधी विचार करतो हे आपलं चाललंय की भ्रमिष्ठासारखं चाललंय का काय कोण असतो सगळं. म्हणजे माणसं बी ऐकतात आणि आम्ही बोलतो आणि मग आम्हालाच कळत नाही. आपण अमरावतीला जाऊन नेमकं सत्य काय सांगितलं, पण नेमकं सत्य एकच असतं की बाबा हे जन्म नाही तुझ्या हातात, मृत्यू तुझ्या हातात नाही. जन्म मृत्यूमधलं जे आयुष्य हातात आहे ना, कुठला विचार घेऊन जगतोस, कुठली मूल्य घेऊन जगतोस, कुठला आदर्श घेऊन जगतोस. मला सांगा, श्री शिवाजी शिक्षण संस्था आज हे काही साधे वैदिक वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी केला असेल याच्याही पलीकडे जाऊन जर माझा माणूस खऱ्या दृष्टिकोनातून जर स्वयंपूर्ण स्वावलंबी आणि समृद्ध करायचा असेल तर माझ्या जीवनाला शिवविचार असला पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो की चैतन्य हे मंडळी तुमच्या मनात असतं, तसं सूर कुठं असतं, बासरीत असतो, मूर्ती दगडात असते. बासरी फुंकावी लागते, सूर जन्माला येतो, दगड कोरावा लागतो, मूर्ती जन्माला येते. मी नेहमी सांगतो विचारसुद्धा असा जागवावा लागतो. आमच्या कोयनेला या, कोयनेच्या मध्ये जर तुम्ही बोटं घातली तर तुम्हाला झटका बसत नाही, पण ते पाणी पोकळीला नेतात, तिथं घराघरा फिरवतात, त्या पाण्यातनं ठिणग्या जन्माला येतात, त्याला आम्ही वीज म्हणतो. त्या विजेनं महाराष्ट्राचा अंधारा कोरपरा प्रकाशमान केला जातो. मी प्रश्न एकच विचारतो की वीज कुठे आहे, वीज पाण्यात आहे. मग इथंही पाणी माझ्यासमोर ठेवलं, याच्यात वीज नाही, कारण हे थंड बसलेलं पाणी आहे. आजही बघा की वीज जन्माला यायची असेल तर पाण्याला सुद्धा गती द्यावी लागते. लोणी ताकात असतं पण ताकसुद्धा घुसळावं लागतं. ताक घुसळलं की लोणी जन्माला येतं, पाण्याला गती दिली की वीज जन्माला येते. तसं मनसुद्धा विचारानं घुसळावं लागतं, मग तुमच्यातलं चैतन्य जागं होतं. हे शिवचैतन्य जे होतं ते मला जागं करायचं. आणि केवळ त्यांची जी श्रद्धा होती शिवीच्या, संपूर्ण मला वाटतं भाऊसाहेबांचं शिवपरंपरेवरती, म्हणजे मी संदर्भ एक पुस्तकात वाचला की ते कर्नाटकमध्ये हौदगावला गेले होते शहाजी महाराजांचं दर्शन घ्यायला. आणि शहाजी महाराजांची त्यांनी समाधी बघितली, विपन्न अवस्थेमध्ये होती, झुडपं वाढली होती, गटारात डुकरं हिंडत होती आणि त्याच्यात आपल्या शिवरायांच्या पिताजींची समाधी. वेदना झाल्या, त्यांनी चेक केला तिथं अधिकाऱ्याला आणि म्हटलं ही समाधी तेवढी हे करून घ्या. आणि मी वाचत असताना मला संदर्भ इतके की जेवढं तो शिवरायांच्या पिताजीवर एका राजावर प्रेम करत होता तेवढं ते आपल्या सेवकावरही प्रेम. म्हणजे मी बघितलं मगाशी सुद्धा आमचे हर्षवर्धन देशमुख साहेबसुद्धा सहज जाता जाता तो बिचारा कोण काम करणार असेल त्याच्या पाठीवर हात टाकला त्यांनी. साहेब तुम्ही हात सहज टाकला असेल पण उभ्या आयुष्यात ते पाठबळ घेऊन तो किती सबळ होणार आहे माणूस. जीवनामध्ये एक साध्या कृती असतात. भाऊसाहेबांनी सुद्धा कर्मचाऱ्याचं लग्न असेल, सेवानिवृत्ती असेल, किंबहुना मी हाही सुंदर उल्लेख वाचला की त्यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेला शिवाजी स्टेट म्हटलं जायचं. म्हणजे हाही उल्लेख आहे की शिवाजी स्टेट याचा अर्थ की शिवरायाची धोरणं सगळी आम्ही राबवावीत. खरं तर यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सांगितलं होतं की मला शिवरायांचं स्वराज्य पुन्हा एकदा आणायचं. आणि त्यांनी प्रतिज्ञा करताना सांगितलं मला सामाजिक न्यायाचं, मराठी माणसाच्या अस्मितेचं. पण मी मराठी माणसालाच प्रश्न विचारतो की अरे ते शिवरायांचं स्वराज्य तुम्हाला आम्हाला सांभाळता आलं का? 1818ला मराठी सत्ता गेली आणि आमच्याकडं पारतंत्र्य आलं.
या पारतंत्र्याच्या जोखडदंडातनं मुक्त होण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला शिव चैतन्य जागवावं लागलं ना. आजही लक्षामध्ये घ्या, 1857चा लढा आमचा झाला तो फसला, पण 1915 पासून गांधींनी जेव्हा सूत्र घेतली तेव्हा एक नवं चैतन्य, म्हणजे शांतीच्या मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवता येतं. आणि याच्यावरती सगळ्यात मोठा विश्वास भाऊसाहेब तुम्हाला सांगतो संस्कृती दूत होते. म्हणजे अमरावतीच्या मातीमध्ये माझ्या सातारच्या जिल्ह्यातल्या क्रांतिसिंहांना बोलवायचं, त्यांची व्याख्यानं आयोजित करायची. त्यावेळी व्याख्यानावर सुद्धा बंदी क्रांतिसिंहाच्या. पण भाऊसाहेब एवढे चतुर होते की एका गावात बंदी घातली तर पळवत ते दुसऱ्या गावात न्यायचे आणि पाठीमागनं पोलिसाचा आदेश होईपर्यंत निम्म भाषण तिथं व्हायचं आणि त्याच्या पुढचं भाषण दुसऱ्या गावामध्ये व्हायचं. या अमरावतीच्या मातीमध्ये शंकरराव निकमांचे पोवाडे घातलेत. या अमरावतीच्या मातीमध्ये आमच्याकडचे जिजाबा पाटलांची कीर्तनं रंगलेली आहेत. मंडळी, ही जी सांस्कृतिक मैत्री असते ना, आज ती मैत्री तुमची संस्था जपते. यशवंत पाटणेंना साताऱ्यातनं इथं बोलवणं ही सांस्कृतिक मैत्रीचं एक नवं उदाहरण आहे. लक्षामध्ये घ्या, आम्हाला सीमित नाही. पंजाबराव देशमुख हे काही विदर्भापुरतं मर्यादित व्यक्तिमत्व नाही आहे. तुम्ही जो संकल्प केलेला आहे की हे संपूर्ण महाराष्ट्र, आणि मी तर शक्य म्हणेन की महाराष्ट्राच्या बाहेर जिथं मराठी मंडळ आहेत तिथं सुद्धा व्याख्यानांची आयोजित. आज होतं असं की आम्ही प्रचाराच्या बाबतीत काही वेळा कमी पडतो मंडळी. आजही जीवनामध्ये लक्षामध्ये घ्या, भाऊसाहेबांनी ही सगळी मंडळी बोलवली कारण त्यांना माहीत होतं की स्वातंत्र्यानंतरची समता मला निर्माण करायची असेल तर त्याची मानसिकता आज तयार केली पाहिजे. क्रांतिसिंहांची भाषणं म्हणजे काय हो, असंच एक रसायन होतं ना की तुमच्याकडं जो बंधुभाव निर्माण करायचा. मला भगतसिंगांचं उदाहरण आठवतं. म्हणजे मी जेवढा भाऊसाहेबांचं चरित्र वाचतो ना, अनेक उदाहरणं आहेत. मी व्यक्तिगत नावं घेणार नाही, पण अनेक मागासवर्गीय दीनदलित मुलांना जो मायेचा आधार द्यायचा ना मंडळी, इतका या माणसाने, म्हणजे श्राद्धानंतर त्याचं उदाहरण इतक्या बाबतीमध्ये की वडिलांच्या श्राद्धाला त्या दलित मुलांना घरी आणून जीव घालणं, याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की ही एक क्रांतिमय घटना आहे. आणि या माणसांच्या मनामध्ये एक असा संकल्प होता की जर आम्ही आमच्यापासून सुरुवात केली ना तर उद्याच्याला परिवर्तनात, हे काही बोलगेवढे समाज. म्हणजे जसं भगतसिंगांच्या आयुष्यात फासाला जाताना त्यांना शेवट असं विचारलं की तुमची इच्छा काय. तेव्हा भगतसिंगांनी सांगितलं जे बेबी आहेत, म्हणजे तिथं सफाई कामगार जे असतात, महिला साफ करणारे, त्याच्या कुटुंबातल्या आईचं जीवन मला पाहिजे. आणि जेव्हा त्या सफाई कामगाराला बोलवलं आणि त्याला सांगितलं की सरदार भगतसिंगांची इच्छा आहे की तुझ्या आईनं केलेलं जेवण हे सरदारांना पाहिजे, भगतसिंगांना, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी सांगितलं जेलरला की नका असला हट्ट धरू, कारण कदाचित जेवण देऊन ते जातील पण माझं पुढचं जीवन अवघड होईल, कारण माझ्यावरती अनेक वेळा बहिष्कार टाकला जाईल, मला त्रास होईल त्याचा. आणि असा हट्ट ते का धरतायत म्हटले. म्हणून ते स्वतः तो सफाई कामगार भगतसिंगांच्याकडे गेला आहे. त्याला म्हणतो की तुम्ही असा, माझी आई म्हटले दारोदारी पाठीमागं जाते, महिला साफ करते, म्हटले घरी येते, हात साफ करते, जेवण करते, आणि त्या हाताचं जेवण तुम्हाला द्यायचं माझ्या आईचं मला जड वाटतंय. काय भगतसिंगांनी उत्तर दिलं असेल? त्यांनी सांगितलं तुझी आई महिला साफ करते, अनेकांच्या काढते, हात धुते, स्वयंपाक. अरे आमच्या घरातली आईसुद्धा हेच काम करते, ती सुद्धा बाळाचं महिला साफ करते, स्वच्छ करते, त्या हातानं त्यालाही खाऊ घालते. पण एक लक्षात घ्या, आमच्या घरातली आई फक्त एका बाळाची आई असते, तुझी आई समाजाची आई आहे म्हटले. आणि त्या आईकडनं मला दिलं आहे. आणि समाजाच्या आईचं ते मातृत्व मान्य करण्यासाठी मनामध्ये ही समता असेल. मला सांगा, आमच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला अनेक बदल आहेत. आणि मला नेहमी वाक्य आठवतं ते डॉक्टर आंबेडकरांचं की आमचा इतिहास जो आहे तो क्रांतीचा आहे, आमचा इतिहास आमच्या अस्मितेचा संघर्ष आहे. आणि आमचा इतिहास जर आम्ही विसरतो, जो देश आपला इतिहास विसरतो, त्या देशाला इतिहासाच्या पुनरावृत्तीची शिक्षा मिळेल. मला कधी कधी वाटतं आपण ती पुनरावृत्तीची शिक्षा सध्या भोगतो आहोत. आपण आपला इतिहास विसरत चाललो, आपला संघर्ष विसरत चाललो. म्हणून माझं नेहमीचं म्हणणं असतं, लोककल्याणाची साधनं बाबांनो ज्यांच्या हातामध्ये आहेत ना, त्याला इतिहासाचं भान असावं लागतं, वर्तमानाची जाण असावी लागते, भविष्याची दृष्टी असावी लागते, तर ही लोकशाही सफल होईल. आजही घटना समितीचे एक सदस्य म्हणून भाऊसाहेबांनी त्यावेळी तीच भूमिका मांडलेली आहे. आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला हे सांगितलं ना, मी तुम्हाला आज केवळ राजकीय लोकशाही दिली आहे,
पण त्यांनी सांगितलं लोकशाही याचा अर्थ केवळ शासन प्रकार नाही आहे. लोकशाही याचा अर्थ स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवरती आम्हाला आदर्श अशी समाज व्यवस्था उभी करायची. आज आपण अमृत महोत्सव देशाचा साजरा करतोय स्वातंत्र्याचं. खरोखर आपली आदर्श व्यवस्था आहे का? आजही मंडळी या दोन परंपरा आमच्याकडे इथं समांतर वाहताना दिसतात. एक मनूची परंपरा आहे, दुसरी बुद्धाची परंपरा. आणि ह्या 2500 वर्षापासून या इतक्या समांतर. मनूची परंपरा वर्चस्ववादी आहे, ती न स्त्री स्वातंत्र्य वाहती सांगणारी. मनूची परंपरा माणसाला मान्यता देणारी, ती विषमतेचं विषच पेरणारी. त्या तुलनेनं मला बुद्धाच्या परंपरेचे पायी भाऊसाहेब वाटतात की माणसाला माणूस म्हणून द्यायचं, प्राज्ञा, करुणाशील, स्वातंत्र्य, समता याचा किती मोठा पुरस्कार त्यांनी केला. मला बुद्धांचं नेहमी एक वाक्य साहेब आवडतं. गौतम बुद्धांचं एक सुंदर वाक्य आहे. बुद्ध असं सांगायचे की मी शिक्षक आहे आणि मी शेतकरी आहे. लोक प्रश्न विचारायचे, शिक्षक तुम्ही आहातच कारण तुम्ही शिकवता, उपदेश करता, पण तुम्ही शेतकरी कसे? तुम्ही कधी कुठं नांगरताना आम्ही बघितलं नाही, शेती करताना बघितलं नाही, पण तुम्ही शेतकरी कसे? अत्यंत सुंदर उत्तर त्यांनी दिलं आहे. 6वे सुख माझ्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर मी ते उत्तर टाकलं. आणि गौतम बुद्ध असं सांगायचे की माणसाचं मन हीच माझ्यासाठी शेती आहे आणि मनाच्या शेतीमध्ये मी विचाराचे दाणे पेरतो. मनाच्या शेतीमध्ये मी श्रद्धेची बीजं पेरतो. मी बुद्धीचा नांगर घेतो, त्याला उत्साहाचा बैल जोडतो. मी सत्याची कास धरतो, मी कष्टाची उपासना करतो. मी विकाराचं तण उपटून टाकतो, मी मनाची मशागत करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. मंडळी, जीवनातली अमृताची फळं तुम्ही मनात काय पेरता? आज सांगा तुम्ही, या तुमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाखा ही अमृताची फळं आहेत. त्यांनी ते पेरलंय, आज ते आपल्याला राखायचे आणि ते आपण चाकतो आहोत. आज ते अमृताचं फळ. मी श्रद्धानंद, मला जेव्हा मी संस्थेकडे शिक्षणाकडे, श्रद्धानंद हा त्यांचा सगळ्यात मोठा आवडता अपत्य होतो. पहिला प्रयोग होता. विचार करा की सर्व जातीच्या मुलांना एकत्र आणायचं, कारण ती वसतिगृह हे काही लॉजिंग बोर्डिंग नव्हतं केवळ. तिथं एक सामाजिक अशा पद्धतीचा विद्यार्थी तयार करण्याची ती प्रयोगशाळा होती. तसे प्रयोग अनेक झाले. आमच्या साताऱ्यात कर्मवीरांनी सुद्धा असं वसतिगृह केलं आणि एक अमेरिकेत सुद्धा बुकर टी वॉशिंग्टननं असं वसतिगृह केलेलं होतं की ज्याच्यात कृष्णवर्णीय मुलं होती. पण बुकर टी वॉशिंग्टन आणि इथं कर्मवीर भाऊराव आणि भाऊसाहेब यांच्यात एक विलक्षण फरक होता. कारण बुकर टी वॉशिंग्टननं जेव्हा अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांसाठी असं वसतिगृह काढलं, त्यांनी कमवा शिकाची योजना दिली, पण एक हेतू होता. त्या वसतिगृहातल्या ज्या मुली होत्या आणि मुलं होती ही श्रीमंत झाली पाहिजेत, म्हणून तो वसतिगृहातल्या मंडळींना कंपल्सरी गाऊन होता, लक्षामध्ये घ्या, कंपल्सरी टूथब्रश होता, त्यांच्या पायाखाली गालिचे होते आणि उद्याच्या सुंदर असं स्वप्न श्रीमंतीचं रंगवलेलं होतं. फरक काय लक्षामध्ये घ्या ना. इथं फरक तुमच्या लक्षामध्ये येतो की कर्मवीरांना केवळ श्रीमंत माणूस घडवायचा नव्हता, कर्मवीरांना ज्ञानश्रीमंत घडवायचा होता आणि समाजातली श्रमिकांच्या बद्दलची जी प्रतिष्ठा किंवा तुच्छता होती त्यांना कमी करायची. आज तुम्ही विचार करा ना की हे सगळं वसतिगृह ज्या काळामध्ये भाऊसाहेबांनी उभं केलं सोपं नव्हतं. कारण एका मुलाच्या मागं 10 रुपये खर्च यायचा आणि त्याच्याकडनं फक्त 25 रुपये घेतले जायचे. मग बाकीचे पैसे कुठनं? कारण एकदा तर गाडगेबाबांनी बघितलं की ह्या श्रद्धानंदची मुलं हातात भाकरी घेऊन खात आहेत. हा महात्मा गेला, टांग्यातनं त्यांनी 60 काहीतरी ताट वाट्या सगळं पाठवलं. काय मला सांगा ना, शेवट देणारे हजारो असतात, घेणाऱ्याचा हाती पवित्र दिसावा लागतो. आणि ती भूमिका भाऊसाहेबांच्याकडं, भाऊसाहेब म्हणजे मगाशीच मला BC सरांना जाताना पंढरीनाथ पाटलांचं उदाहरण दिलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या शाखा आपल्या संस्थेला दिल्या दानत. आज विचार करा ना, म्हणजे गाडगेबाबा असतील आणि लोक असतील, हे का शेवट घेणारा जो हात आहे त्याचा हेतू सुद्धा तेवढा. मी मदन मोहन मालवीय, पंडित मदन मोहन मालवीयांचं एक उदाहरण, त्यावेळेस त्यांना उत्तर प्रदेशमध्ये विद्यापीठ उभं करायचं आणि हिंदू बनारस विद्यापीठ उभं करताना सोपं की माझं आणि त्यांचं एकाच वेळी काम अतिशय मन लावून चाललं होतं आणि ती छान असा माती गोळा करायची. त्यातला जो नेता होता मग त्यातला तो ढीक घ्यायचा आणि मागून सगळ्यांच्या कॉलर पकडून आत टाकायचा. मग पुढं अशी झाली की मागं ती आनंदी व्हायची. म्हणजे मी पुढच्यांच्याकडे काही वेळा दुर्लक्ष यासाठी करतो काही वेळा, परंतु तो कार्यक्रम इतका वेळ चालू होता. पण पाठीमागं बसणाऱ्या शिक्षकाला ते वात्रटपणा आवडला नाही. पूनमजी तो मागणं आला आणि त्या पोराला असला रट्टा दिला त्यानं की मी भाषण करताना माझ्या पोटात गोळा आला. पण सावरलं पाहिजे. मी त्या लेकराकडे बघितलं आणि सांगितलं, बेटा
आजचा रट्टा हे तुझं उद्याचं पारितोषिक आहे म्हटलं. तू काळजी करू नकोस, तुला सुधारण्यासाठी म्हटलं तो रट्टा आहे. आणि मी त्या शिक्षकाच्याकडे बघितलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही ह्या मुलापासून थोडं सावध व्हा. ज्याला तुम्ही रट्टा दिलाय तोच उद्याचा नगराध्यक्षही होण्याची शक्यता आहे म्हटलं. तर त्या स्टेजवर एक नगराध्यक्ष होती, ती उभीच राहिली आणि तुम्ही टाळ्याच वाजवल्या. म्हटलं तुम्ही का टाळ्या वाजवला? नाही म्हणजे त्याच गटातनं मी इथं आलोय म्हटलं. आता कुठल्या गटातनं कुठे येतील ह्याच्यावर मी बोलत नाही. पूजा करून जेव्हा बाहेर आले ते शेठजी, त्यांनी बघितलं की हे आपलं कार्ट एक उद्योग करते, त्यालाही त्यांनी रट्टा मारला. पंडित मदन मोहन मालवीयने असं लिहिलं की एक काडी वाया गेली तर आपल्या लेकराला रट्टा मारणारा हा माणूस आपल्याला काही देणगी देणार आहे. 50,000चा चेक त्यावेळेस त्यांनी दिला धनादेश. आणि ते भारावून गेले. म्हटले तुम्ही एक काडी वाया गेली तर लेकराला रट्टा मारता. त्यांनी सांगितलं एक घ्या, त्याच्या एका काडीनं उद्याचा विध्वंस होऊ शकतो, पण तुम्हाला आज मी देणगी दिली तर उद्याच्या पिढ्या उज्ज्वल होऊ शकतात. म्हटले उद्याच्या पिढ्या उज्ज्वल करण्यासाठी आम्ही आजही विचार करा. उद्याची वाट आम्हाला उज्ज्वलतेकडे न्यायला शिक्षणाशिवाय भाऊसाहेबांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण ते प्रगतीचं आणि परिवर्तनाचं प्रवेशद्वार होतं. माणसाच्या जीवन क्षमतांचा विकास आणि मूल्य संवर्धन हे उद्दिष्ट आहे ना. का विवेकानंदाचा विचार भाऊसाहेबांना पटला होता? आय वॉन्ट एज्युकेशन ऑफ मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्मिंग अँड नेशन बिल्डिंग. मॅकॉलेने त्याला विरोध केला. मॅकॉलेला हे नको होत. डॉक्टर वीना श्रीखंड यांचं एक पुस्तक तुम्ही अलीकडं वाचा. म्हणजे त्यांनी सांगितलं मॅकॉलेनं जेव्हा हे शैक्षणिक धोरण आणलं त्याच वेळीच त्यांनी आपल्या मुलाला एक पत्र लिहिलं होतं. आणि ते पत्र त्यांनी शोधून काढलं. म्हणले मी का इथे शिक्षण चालू केलं आहे? त्यांनी 3च गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणले की एकतर त्यांना मनुष्यबळ पाहिजे होतं प्रशासनाला, पण 3 गोष्टी किती मजेशीर आहेत बघा. म्हणजे मी भारतीयांना म्हणले शिक्षण देणार आहे, त्यांना इंग्रजी शिकवणार आहे, पण गंमत अशी आहे ती किती शिकली तर त्यांना इंग्रजी बोलता येणार नाही याची खोच मारून ठेवणार आहे. बघा तुम्ही आजही पहा, त्यांना मराठी भाषा नीट, त्यांना भारतीय पोशाखाबद्दल कमीपणा वाटेल आणि त्यांच्या धर्मनिष्ठा कर्मकांडापुरत्या मर्यादित असतील. फुल्यांनी विरोध केला, महात्मा फुल्यांनी. आणि महात्मा फुलेंनी हंटर कमिशनद्वारे सांगितलं की आम्हाला असा अभ्यासक्रम द्या की आमचा ग्रामीण भागातला वेगळा, शहरातला वेगळा. ग्रामीण भागातली मुलं माझी शेतकऱ्याची आहेत तर त्यांना गुराढोरांचा अभ्यास द्या, शेतीचा द्या, हवामानाचा द्या. विचार तुम्ही या गोष्टीचा करा की त्यांनी ज्ञानाची आणि श्रमाची सांगड घातली. आजही तो वारसा पुढं आमच्याकडे कर्मवीर असतील भाऊसाहेब. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, ही केवळ शाळा महाविद्यालय जी उभी केली ही उपजीविकेची केंद्र नव्हती, ही लोकांच्या उद्धाराची केंद्र होती, गोरगरिबांच्या उद्धाराची केंद्र होती. आणि एक गोष्ट भाऊसाहेबांची मला सगळ्यात आवडली की त्यांनी जी आयुष्यातली गुणवत्ता आहे ना, त्यांनी सांगितलं कित्येक वेळा पांडित्य विद्यापीठात दिसत नाही, ते विद्यापीठाच्या बाहेर मला दिसतं, अनेक कलावंतांच्यात दिसतं. आणि त्यासाठी लोकविद्यापीठाची 1950ला त्यांनी उभारणी केली. मी सहज ते वाचत होतो आणि मग त्याच्यामध्ये तमासगीर असतील, कलावंत असतील, काय सुंदर त्यांनी पदव्या त्या काळात दिल्यात. कोणाला चित्रसम्राट दिली, कोणाला विद्यारत्न दिली. किंबहुना मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कृषी पंडित नावाच्या आपल्या भारत कृषी समाजातर्फेच्या काही पदव्या दिल्या होत्या. विचार तुम्ही करा की गुणवत्ता ही तुमच्या परीक्षेतल्या गुणांची केवळ गोळाबेरीज नाही आहे. तुम्ही जीवनातली आव्हानं किती पेलता. आणि त्यांना नेहमी असं म्हणायचं, अरे ज्याला सुंदर गाता येतं त्याची गुणवत्ता त्याच्या ओठात आहे, सुंदर चित्र काढता येतं त्याच्या बोटात आहे. कारण कला या सुद्धा मानवी जीवनाच्या मूल्य आम्हाला सांगत असतात. आणि नेहमी त्यांचं मला नेहमी आवडतं की हा गुणवत्तेचा सर्वव्यापी विचार. काय होतं आहे माहिती आहे, आज आम्ही सगळी मंडळी भ्रामक गुणवत्तेच्या मागं. म्हणजे आता हे 10वीचे तुम्ही जर निकाल बघितले ना, मला तर कधी कधी म्हणजे मी घामीघूमच होतो मार्क बघितले. म्हणजे पु ल देशपांडे एका ठिकाणी गमतीने म्हणले, आजच्या पोरांचे मार्क बघितले ना तर गरिबाचे 2-3 पोरं एकाच पोरात पास होतील म्हटले. हो, मला एकदम मध्यंतरी 3 पेढे दिले साहेब माझ्या हातात. म्हटलं हे 3 पेढे का? पूनम तुझा सत्कार आम्ही केला आहे कॉलेजमध्ये, तुला चांगले मार्क पडले, तू पुढं DYSP झालीस, मला सगळ्यात मोठा अभिमान तुझा वाटतो. पण एक लक्षात घे, त्या गुणवत्तेच्या पलीकडची गुणवत्ता तुझी निघली, तुझी चिकाटी महत्त्वाची. इथं काही वेळेला आमचे पालकसुद्धा इतके भाराव, त्याने 3 पेढे दिले. म्हणजे हे 3 पेढे कसले? म्हणले सर 3 पिढ्यात पडले नाहीत तेवढे मार्क ह्याला आत्ता पडलेत. म्हणजे ह्याला किती टक्के पडलेत? तो म्हणजे ह्याला काहीतरी 90-92 पडलेत म्हणलं. मग म्हणलं आता काय? काय नाही म्हणले, आता कलेक्टर.
म्हटलं त्याला विचारलं का, त्याच्या क्षमता बघितल्यात का, त्याला काय आवडतं बघितलं का तुमच्या महत्वाकांक्षा त्याच्यावरती लागतात. पण गंमत अशी असती, काही विचार करायचा नाही. मग कलेक्टर तो कलेक्टर, आणि कित्येक वेळा तुम्हाला सांगू, मग 12वी झाल्यानंतर कळतं हे कंडक्टर होण्याची मी लायकीचं नव्हतं, अलग अलग. मग ते जातो ना काळा. पण ह्या मुलांना कोण सांग, मला साहेब कित्येक वेळा मी जेव्हा काही ठिकाणी जातो, डांबरट पोरं हा नंतर काही इतिहास घडवतील, पण त्यावेळी सुद्धा एकानं मला जॅकेट ओढलं. मला आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे तुम्हीच काय, म्हटलं तुला ओळखायला यावं म्हणून जॅकेट घातलंय. म्हटलं तुम्हाला किती टक्के मार्क पडले होते? मग मी त्याला सांगितलं काय 62.5 असतील म्हणलं. मग त्यांनी कॉलर शिकले. म्हणलं का? म्हणलं आपल्याला म्हणलं 92% म्हणलं. मग त्याला म्हटलं तू माझ्यापेक्षा हुशार आहेस याच्याबद्दल वादच नाही. पण तू कर्मवीर भाऊरावांपेक्षा सुद्धा हुशार आहेस. ते म्हटले कसं काय? ते 6 आत्ता शिकले, तू 10वीपर्यंत आलायस म्हणलं. तू गाडगे बाबापेक्षा हुशार म्हणलं. त्याला नसेल अक्षराचा गंध, पण शब्दाला शहाणपणाचा सुगंध होता. ते कुठल्याच म्हणलं शाळेत गेले नाही, तू शाळेत तरी गेलायस. तू बहिणाबाईंपेक्षा हुशार आहेस. डॉक्टर आंबेडकरांना तर 35% मार्क पडले, तुला 92% मार्क पडले. तू प्रचंड हुशार आहे. पण बेटा आयुष्यभर एक गोष्ट लक्षामध्ये घे की गुणांची टक्केवारी म्हणजे गुणवत्ता नसते. टक्के टोनपे खाऊन मिळवलेलं यश म्हणजे गुणवत्ता असते. हे तुला कुठेतरी समजलं. आज तुम्ही सांगा ना, गुणवत्तेला जात धर्म पंथ काही नाही आहे. गुणवत्तेला फक्त एक आहे, त्याला संधी तुम्ही द्या, त्याला प्रोत्साहन. काही गोष्टी आम्हाला झगडून मिळाव्या लागतात, पण काही गोष्टी आम्हाला वारसा हक्कानं सहज मिळतात. मला सांगा की भाऊसाहेबांना वारसा हक्कानं काय मिळालं आहे? आजही जेव्हा मी शेवट करताना तुम्हाला सांगेन की आजही आम्ही जयंती साजरी करतो. विचार करा, आम्हाला केवढा मोठा काय आहे, माणसाला 3 गोष्टींचा वारसा मिळतो. एक तर मातृभाषा, ज्यातून तुम्ही ज्ञान घेता. दुसरी संपत्ती, जी तुम्हाला संसार साजवायला उपयोगी आहे. आणि तिसरी संस्कृती. पहा तुम्ही, माणूस हाच एकमेव असा प्राणी आहे की आपली संस्कृती तो पुढच्या पिढीला देऊ शकतो. 1000 वर्ष झालं चिमणीचं घरटं नाही बदललं, मुंगीचं वारुळ नाही बदललं, माणसाचं घर भाषा बदलली. का? कारण त्याच्याकडे ज्ञान त्याला आलं. ज्ञानाच्या जीवावर आपण हवेपासनं पाण्यापासनं वीज तयार केली, धरणं तयार केली, संस्था उभ्या केल्या. ज्ञानाचा एक संबंध निर्मितीशी आहे, पण ज्ञानाचा दुसरा संबंध संस्कृतीशी आहे. आणि नेहमी भाऊसाहेब सांगायचे की आमची संस्कृती आम्हाला पुराण, कारण वैदिक वाङ्मयाचा अभ्यास त्यांचा होता. पण त्याच्या पलीकडं मला नेहमी असं वाटतं की केवळ शिवाराला पाणी दिलं, शिवारं संपन्न झाली, तिथं काम संपत नाही. आणि माणूस असंस्कृत राहिला तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार. आज अमेरिकेत तुम्ही जाऊन बघा काय चित्र आहे. आज 11वी पास होणारा मुलगा 12,000 बलात्कार बघतो, 15,000 खून बघतो, 1,00,000 चेक्सच्या जारे. त्या विश्वास नांगरे पाटलाचं पुस्तक तुम्ही त्यात वाचा. आज काय आहे चित्र? आज आमच्याकडं तरी काय, आज सुद्धा आमच्याकडं अतिरेकी चंगळवादाचा अतिरेक झाला आहे मंडळी. खरं तुम्हाला सांगतो की एका भ्रामक टी व्ही, मला नाही वाटत, म्हणजे मी सगळीकडनं टीका करत नाही. मी तेंडुलकरांच्यावरती PhD करत असताना मला तेंडुलकर सहज म्हणले सध्या सांस्कृतिक दारिद्र्य आले, त्याचं कारण तुम्हाला म्हणलं टी व्ही आहे. म्हणले तुमच्या घरात टी व्ही आहे का? म्हणलं आहे. म्हणलं मग टी व्ही तुम्ही घेतला का कंपनीनं दिला? म्हटले मला आम्हीच घेतला. टी व्हीचं बटन तुम्ही चालू करता का कंपनीची माणसं येतात? म्हणलं आम्हीच करतो. म्हणजे टी व्हीचं बटन ताब्यात ठेवा ना, सगळं ताब्यात राहील म्हटले. पण आपल्या ताब्यात आहे का? आज सुद्धा मला तुम्ही सांगा, जर तुम्ही साधा अभ्यास केला, ह्या जर टी व्हीच्या मालिका बघितल्याच आहे, आपल्याला अनेक अंगानं काम करावं लागेल. म्हणजे मी कधी मला खरं तर वेळ नसतो, ते एक बरं आहे. म्हणजे मी आपला बातम्या बघतो म्हणतो, पण काही वेळा एखादी कुठली तरी सिरीज असली, त्यात ब्रेक आला की मग बातम्या बघतो. म्हणजे तुम्हालाही थोडा खुलासा केलेला, कारण आता सबलीकरण महिलांचंही पुष्कळ वाढलेलं आहे, त्यामुळं आम्हाला असं ब्रेकमध्येच बातम्या बघाव्या लागतात. पण काही वेळा अशा सिरीज बघता मी आत्ताच काहीतरी काल परवाच माझ्या मंडळीनं प्रश्न विचारला. ती एक सिरीज आहे कुठली, आई कुठं काय करते, कुठं काय करते मलाच कळत नाही, तर आई काय बघायची. आणि मी तिला म्हटलं की ही जी बाई आहे म्हटलं, ही वेगळ्या माणसाची बायको होती म्हटलं, आणि आता तर वेगळाच पुरुष दिसतोय. बायको फार माझ्याकडे बारकाईने बघते. तिला असं वाटतं हे बातम्या बघता ही बरंच बघते मध्ये आधी बरं का, आणि एवढं काही खोल शिरू नये अशी तिची इच्छा असते मी. आणि ती मला नेहमी सांगते, तुम्हाला झेपत असेल तर बघा, नाही तर आपला अभ्यास करत बसा. काय आम्हाला टी व्हीची गरज आहे आणि महाराष्ट्राला तुमची गरज आहे. म्हणजे तुम्ही आपलं अभ्यास करत बसला तर छान.
म्हणून मी अभ्यास करतो, पण कुटुंब व्यवस्था एवढी उद्ध्वस्त होते, सगळ्या मालिकेत ह्यात भानगडी, ती सगळं, अरे आमची मानसिक संतुलन बिघडत चालली आहेत. ती म्हटली तुम्ही काही बिघडू नका आणि त्रास घेऊ नका, हे माध्यम आहे, टी व्ही आहे. मग म्हटलं तुला पटतं का ते हे सगळं असं? मग ती मला छान उत्तर देते, म्हणले हे पहा, म्हटले ती स्त्री असेल नाही तर तो पुरुष असेल, ती या माणसावर जाऊ दे नाही तर त्या माणसावर जाऊ दे, तो ह्याच्यावर जाऊ नाही तर त्याच्यावर जाऊ दे, आपण दोघं एकत्र आहे ना म्हटले. साहेब यालाच विश्वाचे माझे घर म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि मग मी तिला कधी कधी म्हणतो ही संस्कृती, मग आपण जे काही शिकलो, मला साहेब कधी कधी असं वाटतं की आपण शिकलो नसतो तर बरं झालं असतं का, आणि आपण शिकून तरी काय परिवर्तन करू शकतो आपण याच्यावर. आज अशी अनेक क्षेत्र आहेत की जी तुम्हाला हातबलतेनं केवळ पाहावी लागतात. लक्षामध्ये घ्या, तुम्ही ना मी आज मंडळी इतकी आत्मकेंद्री मंडळी झालेलो आहोत. आजही तुम्हाला सांगतो आपली संस्कृती मंडळी श्रेष्ठ, मी त्याच्याबद्दल टीका करत नाही. कारण हिलरी क्लिंटनसारखी बाई जेव्हा भारतात येते तेव्हा तिचं स्वागत त्या आमिर खाननं केलं आहे, आणि तिनं सुद्धा देवस्थानं बघितली, तिनं सुद्धा आपल्याकडची इथली ग्रामीण, मला इट टेक्स व्हिलेज नावाचं पुस्तक आहे, मी माझ्या 6वे पुस्तकात ते लिहिले. जेव्हा हिलरी क्लिंटन आल्या त्यावेळेस त्यांना इथलं वातावरण छान वाटलं. त्या ज्या ग्रामीण भागात गेल्या होत्या तिथे त्यांचं औक्षण केलं, गुढ्या उभ्या केल्या, रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या, अनेक सुंदर. आज साहेब आमच्याकडची आई हरवत चालली आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे चेहरा सुंदर करावा, पण मुलाचं आयुष्य विद्रूप होऊ नये याचीही काळजी आम्ही घेतली पाहिजे. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते हिलरी क्लिंटननं सांगितलेली की मी हे सगळं इतकं सुंदर वातावरण बघितल्यानंतर बिल क्लिंटनला सांगितलं की मी भारतात एक मोठा ठेवा घेऊन आले म्हणले. तिथं जी सुरक्षा आहे, तिथं जी संस्कृती आहे, आणि बाईंनी पुढं सुंदर वाक्य लिहिलं आहे, त्याच्यावर पुढचं मी लिहिलं आहे टिपण की बाई म्हणतात व्हाईट हाऊसची खिडकी उघडली आणि समोर बघितलं तर तुम्हाला टोलेसंग इमारती दिसतात, सुंदर सुंदर अशा प्रकारचे बाग बगीचे दिसतात. बघणाऱ्याला असं वाटतं स्वर्ग कुठे आहे, तर अमेरिकेत आहे. नंदनवन कुठे आहे, अमेरिकेत आहे. पण किती लोकांना म्हटले माहिती आहे, अमेरिकेत 4 स्त्रिया बाळांत झाल्या, तर बाळांत होणारीतली एक स्त्री तिचा वयोगट 12 ते 15 असतो म्हटले. 25% कुमारी माता जन्माला येतात. लेकराला आईचा चेहरा दिसतो, बापाचा ठाव ठिकाण नाही. 25 ते 40 हजार मुलं दप्तरात पिस्तूल घेऊन जातात, ती मास्तरावर दाखवतात, मित्रांना उडवतात म्हणले. अनेक प्रकारे म्हणले कुठनंही आमच्याकडे जे आम्हाला आवश्यक आहे ती नाही म्हणले सुरक्षा. आणि पुढचं वाक्य मी सांगितलं होतं की तुम्हाला संपत्ती बघायची आहे तुम्ही अमेरिकेकडे बघा, पण संस्कृती बघायची आहे आजही खेड्याकडे बघा मंडळी. तुम्हाला संस्कृती तिथं एका रात्री नाही जन्माला आली, शेवट संस्कृतीसाठी अनेकांना तपश्चर्या कराव्या लागतात. पहिली गावं लहान होती, माणसं मोठी होती. आज गंमत अशी की त्या काळात नळाचं पाणी नव्हतं पण तुकोबाची अभंगवाणी होती. त्या काळात विजेचा प्रकाश नव्हता पण पावलाला ज्ञानोबाचा प्रकाश. आज जग चंद्रावरती गेलं पण आमच्यातल्या चैतन्याचं चांदणं मावळत गेलं. हे चांदणं कोण जागं करणार आहे ते तर आम्ही आलोय. हे चांदणं जागं करायचं आहे तर भाऊसाहेबांचा एकच संदेश होता की स्वतःचं सामर्थ्य तुम्ही ओळखायला शिका. कारण स्वसामर्थ्याची जाणीव हा प्रगतीचा प्रारंभ असतो. तुझ्याकडे तुझी जाणीव आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ज्याला स्वतःचं सामर्थ्य समजलं ना, खरोखर तुम्हाला सांगतो तुम्ही कधी असा विचार करू नका ईश्वरानं मला काय दिलं नाही. अरे तुला काय दिलं याचा विचार कर. कित्येक वेळा काही गोष्टी नसतात, विरोधाभास असतो. कोकिळ्याला कंठ दिला, ईश्वरानं रंग दिला का तिला? पण एक कंठ दिला, वसंत आला की सुंदर गात राहते आणि साऱ्या सृष्टीला सुगंध देते आपल्या सुराने. त्या मोराला पिसारा दिला, त्याला वाघासारखा पंजापोट दिला, त्या कासवाला टणकता दिली, सशासारखी चपळ. ईश्वरानं तुला माणूस म्हणून 3 गोष्टी दिल्या. एक विचार करायला बुद्धी दिली, लोकांचं रंजन करायला कला दिली आणि सेवा करायला हात दिले. तिन्हीची बेरीज कर, जगणं सुंदर होतं. फक्त बेरीज करण्याची एक कला आपल्याकडे असावी लागेल. मगाशी साहेबांशी बोलताना सुद्धा मी सहज उल्लेख आला की आपलं सामर्थ्य. तुम्हाला मी सांगतो, मी तासगावला होतो. R.R. पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माझ्या कॉलेजनं जवळजवळ 9 पुस्तकं सर लिहिली आहेत. दारिद्र्य काय तुम्ही मी भोगलं, याच्या पलीकडे त्या माणसानं भोगलेलं दारिद्र्य. परंतु मला एक दिवस रात्री फोन आला, रात्री साधारणतः 1-2 वाजला असेल. माझ्या काही व्याख्यानाच्या कॅसेट कृणाल कॅसेट कंपनीनं काढल्या होत्या आणि ही चैतन्याची शब्द फुलं आणि मी ग्रंथांच्या लिहिलं. मला रात्री 1-2 वाजता त्यावेळी लँडलाईन होती, हे असले मोबाईल आपल्याकडे येत असलं नव्हतं.
आणि घरात तो ढाण जोरात वाजल्यानंतर रात्री 1-2ला फोन वाजणं हा काही फार सुखद प्रकार नसतो. त्यामुळे बायकोनं उचलल्यावर आबा बोलतात म्हटल्यानंतर ती म्हटली की आबांचा फोन आहे. आणि आबांनी मला रात्री 2 वाजता सांगितलं की सर एक रिक्वेस्ट करायला तुम्हाला फोन केला. आबा म्हटलं तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुम्ही ऑर्डर द्या. नाही सर म्हणजे तुमची एक कॅसेट मी ऐकली, शब्द सगळे वाऱ्यावरती उडून गेले. मी म्हटलं आबा मला काही कळलं नाही. म्हटलं मी चैतन्याची शब्द ऐकलं, पण मी एक रिक्वेस्ट म्हटलं मला एक सांगा. म्हटलं वाऱ्यावर उडून कसे जातात? अहो म्हटले मी सातारपासून पुण्यापर्यंत प्रवास करताना ते ऐकलं, मग काय ऐकलंच माझ्या आता लक्षात नाही म्हटले, म्हणून म्हटली वाऱ्यावर उडून गेली. म्हटलं तुम्ही एक काडगे बाबा शब्द उच्चारात गावं सुंदर झाली, एक गांधी शब्द उच्चारात गावात तंटामुक्त झाली. तुमचे शब्द काळजाला घडतात तर माझे वाऱ्यावर उडतात. म्हणजे जरा माझं ऐका. कारण त्याला वाटलं प्राध्यापक असल्यामुळं हेच 45 मिनटं बोललं तर काय घ्या, म्हणून ते जरा शांत बसले आणि म्हटले एक आहे की सर सध्याच्या काळात निवडणुकीत कोण कोणाला पराभूत करतं यापेक्षा मूल्यांचे पराभव होत आहेत. आणि हा पराभव टाळायला मला एक उपाय दिसतो की तुम्ही काही चांगल्या शब्दामध्ये चरित्र लिहा. सर खरं सांगतो मी तुम्हाला, एक आबांचा शब्द म्हणून चैतन्याचं चांदणं जन्माला आलं. त्यात मी भाऊसाहेबांच्यावरती लिहिलं, 55 लेख आहेत त्याच्यामध्ये. तुकडोजी महाराजांच्यावर लिहिलं, गाडगेबाबांच्यावरती लिहिलं. पण मला एक वाक्य आबा फार मार्मिक बोलले. म्हटले सर कसं आहे की माणसं राहत नाहीतच, माणसाला मृत्यू असतो म्हटले, पण ग्रंथांना आयुष्य असतं म्हटले. आजही तुम्हाला मी सांगतो की वीर उत्तमराव मोहिते यांनी लिहिलेला ग्रंथ हा ग्रामगीतेनंतरची ही क्रांतिगीत आहे, लक्षात घ्या, भाऊसाहेबांच्या जीवनात. आणि मी शतशः ऋणी या संस्थेचा तुमच्या की एवढा सुंदर संदर्भ असणारं पुस्तक मला प्राचार्य भिसे सरांनी पाठवलं होतं. म्हणजे एक एक वाचत असताना मी शेवट करताना भाषणाचा तुम्हाला आवर्जून सांगेन की याची पारायणं केली पाहिजेत. आम्ही कुणी सांगितलं गाथेचं पारायण करावं, ज्ञानेश्वर हे सुद्धा पारायण प्रत्येक पान लेकरांच्या मनावरती बिंबलं गेलं पाहिजे. पहा सगळा जीवनक्रम मी सगळा म्हणजे मला शक्य आहे तेवढ्या शब्दात तुम्हाला सांगितला. पण शेवटचा शब्द त्यांचा टप्पा जो कृषी मंत्री म्हणून होता, साहेब किती प्रयोग करावेत. म्हणजे मत्स्य शेतीपासून त्या जपानच्या भात शेती आणि ही सगळं प्रात्यक्षिक त्या बोरवलीला जा, ठाण्याला जा, पहिला ठाण्यातच प्रयोग केला आणि ते भात शेतीचं उत्पन्न. आज तुम्ही मला सांगा, आज भारत जो देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे, स्वयंपूर्ण झाला आहे, याचं सर्वस्वी श्रेय भाऊसाहेबांना हे लक्षामध्ये घ्या. या माणसानं त्या काळामध्ये जे प्रयोग केले, विचार करा तुम्ही, पहिले कृषी मंत्री आहेत ते. आजही तुमच्या दारात जर्सी गाय दिसते, ती गाय तो माणूस प्रत्यक्ष तिकडे गेला आहे. आज सुद्धा तुम्हाला आंब्याची जात दिसते, वेगवेगळ्या म्हणजे सगळी फळं असतील, वेगवेगळी संत्री असेल, तर याच्या सगळ्या जाती या माणसाने शोधून. आज कुक्कुटपालन दिसतं, मधुमक्षी पालन दिसतं. किती प्रयोग मी सगळं वाचत असं. म्हणजे कधीकडे हा माणूस एक 14 पॉईंट्स लिहितो शेतकऱ्यांसाठी आणि नंतर त्याच्या जीवनाची भारत कृषी समाजातर्फे जे विश्व प्रदर्शन त्यांनी केलं होतं, म्हणजे 100 एकर जागेवरती ते विश्व प्रदर्शन, त्याच्यामध्ये असंख्य परदेश, अमेरिका, रशिया, न्यूझीलंडसारखे अनेक देश तिथं आले होते, अनेक राष्ट्राध्यक्ष आलेले होते. अमेरिकेच्या अध्यक्षाला तर असा हार सुंदर आपल्या भारतीय फुलांचा घातला होता की ते हार घेऊन वॉशिंग्टनला गेले. म्हणजे मी नाही भारतात ठेवणार की वॉशिंग्टनमधल्या लोकांना मला तो दाखवला पाहिजे. तिथं पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्यांदा ज्यांच्यातलं नेतृत्व ओळखलं. खरं तर कृषी विद्यापीठ सुद्धा अमरावतीला यायला पाहिजे. आता यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेसचा जो ठराव मान्य केला असता तर पहिलं कृषी विद्यापीठ अमरावतीला आला असतं, तो त्यांची जीवनाची खरी त्यांचं स्मारक झालं असतं. परंतु तरीसुद्धा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्यातल्या बांधावरच्या अनेक लेकरांच्या जीवनातल्या उन्नतीचं स्वप्न पाहणारा माणूस, शेवटचा त्यांचा टप्पा जो होता तोही मला कित्येक वेळा इतका की भाऊसाहेबांची जी धोरणं होती, मी मंडळी तुम्हाला आवर्जून सांगेन की भाऊसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या कर्तृत्वामध्ये जो सर्वस्पर्शी समतेचा आणि समृद्धीचा धागा होता ना, अनेक वेळा अनेक चरित्र आपण एका कार्यक्षेत्रापुरती मर्यादित पाहतो. आजही तुम्ही मला सांगा की अंबामातेच्या देवळाचा संघर्ष पेटला असताना ज्यांनी आंबेडकरांना इथं बोलवलं आहे, आज त्यांनी क्रांतिसिंहांना इथं बोलवलं आहे, राधाकृष्णांना इथं बोलवलं आहे. आपल्याकडची माणसं इथं बोलवावीत आणि इथल्या माणसांची मनं संपन्न करावीत. खरं तर भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्व एका तासात जेवढं सांगणं शक्य होतं तेवढं मी सांगितलं. पण एक मात्र अत्यंत वास्तव आहे, या सगळ्या जीवन कार्याला एक वेगळा चंदनाचा गंध होता लागला. म्हणजे प्राचार्य भोसले हे नेहमी सांगायचे की
तुम्हाला बाबळीची झाडं पुष्कळ दिसतील, पण चंदनाची झाडं शोधावी लागतील. मला वाटतं या विदर्भाच्या मातीमधलं चंदनाचं झाड म्हणजे भाऊसाहेब होते, लक्षात घ्या. आणि हे झाड, त्याचा गंध, आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करत राहू. आमचे प्रयत्न शेवट आम्हाला परमेश्वर जेवढी ताकद देईल तेवढं आपण मांडतच गेलं पाहिजे. परंतु मी जाताना एक विचार फक्त अध्यक्षसाहेब तुम्हाला देतो. मी सातारा जिल्ह्यामध्ये एक ग्रंथ महोत्सव आयोजित करतो आणि या ग्रंथ महोत्सवामध्ये 3 ते 4 कोटींची पुस्तक विक्री होती, लक्षात घ्या. 24 वर्ष हा महोत्सव माझ्या साताऱ्यात चालू आहे. मी अध्यक्ष आहे त्या महोत्सवात. साताऱ्याचे शिक्षण अधिकारी दिनकर पाटील नंतर ते शिक्षण संचालक झाले. तर त्यांना मी एक कल्पना सांगितली होती की शिक्षकांनी वाचावं आणि लेकरांनाही वाचावं, कारण भाऊसाहेबांचंही ग्रंथांच्या वरती नितांत प्रेम होतं. तर एक आपण योजना राबवूया का? ते म्हणजे आपण ग्रंथ मेळा करूया. आम्ही पुण्याला गेलो, तिथं प्रकाशक गाठले, 20-21 प्रकाशक मिळाले. एक टोटल भाडं 1,500 त्यावेळी ठेवलं आणि सगळ्या प्रकाशकांनी आपले स्टॉल मांडले आणि प्रत्येक तिथं शाळेतल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी, सगळ्या मुख्याध्यापकांना, तुमची संस्था मोठी आहे, सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आपली ग्रंथदिंडीनं सुरुवात होईल. ज्ञानेश्वरीने चांगले चांगले ग्रंथ दिंडी वाजत गाजत प्रत्येक शाळेला सांगितलं एक चित्रच करा, त्याच्यामध्ये महात्मा फुले तुमच्यातला कोणीतरी करा, तुमच्यातला डॉक्टर कलाम करा, तुमच्यातला आंबेडकर विवेकानंद करा, तुमच्यातली सावित्रीबाई, तुमच्यातल्या अहिल्या, असं एक सुंदर असे चित्रण. आणि हे आज 24 वर्ष माझ्याकडे चालू. साहित्य संमेलनाचे कुठलेही माझे आजी अध्यक्ष हे त्याचं उद्घाटन करतात. एक मान्यवर आम्ही कोणी मंत्री मिळालं तर ठीक, त्याचं उद्घाटन समारोप आम्ही कुलगुरूंच्या तर्फे करतो आणि सकाळचा उद्घाटनाचा सोहळा झाला की एक ज्वलंत विषय आम्ही परिसंवादाला घेतो आणि त्याच्यानंतर रात्र आमची सायंकाळ ही करमणुकीची असते. दुसरा दिवस सांस्कृतिक करमणूक, परत करमणूक, असा सगळा कार्यक्रम 3 दिवसाचा. आणि 1,00,000 आम्ही पत्रिका काढतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या दप्तरात ती पत्रिका देतो. ती पत्रिका घेऊन पोरगा घरामध्ये जातं, आईबापांना दाखवतं. पत्रिकेवरती वाक्य लिहिलं आहे, चॉकलेट लिपलेट नको मला, छान छान पुस्तक घेऊ चला. आई बापाला घेऊन येतं, वाढदिवस साजरा करतं. आज त्या महोत्सवामध्ये आम्ही एक अट ठेवली आहे की विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत, मला आवडलेलं पुस्तक, आणि त्या स्पर्धेत 150 मुलं भाग घेतात, 200, त्यातनं आम्ही 15 जण निवडतो. मला आवडलेलं पुस्तक, त्यातनं उद्याचा लेखक, उद्याचा वक्ता आम्ही तयार करतो. त्या 15 जणांना त्या ग्रंथ महोत्सवात स्टेज देतो. काव्य संमेलन पुष्कळ असतं. मला कधी कधी असं वाटतं की आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख हा ग्रंथ महोत्सव, आणि सध्या ग्रंथ विक्रेते हे पूर्ण तयार असतात कुठेही जायला. आज 100 स्टॉल माझ्याकडे येतात. आम्ही 8,000 रुपये भाडं घेतो, 8 लाख मिळतात. 4 लाखात मांडव करतो, 3 लाख मानधनाला लावतो, एक काही लाख थोडे शिल्लक राहतात पुढं काही कार्यक्रम करण्यासाठी. पण टुमटुमीत सुखी संसार म्हणतात तसा तो ग्रंथ महोत्सव हा सातारचा पॅटर्न झाला आहे. महाराष्ट्र शासनानं त्याच्यावरती आता सांस्कृतिक धोरणामध्ये तो ग्रंथ महोत्सव घेतला आहे. मला असं वाटतं की कायमस्वरूपी आता मला प्राचार्य भिसेही म्हटलं की तुमच्याकडेही एक वेगळा ग्रंथ महोत्सव छोट्या स्वरूपात होतो आहे, परंतु याला थोडं जर तुम्हाला काही स्वरूप, आज तुमच्या शाळा आहेत, तुमची महाविद्यालय आहेत, तुमचे विद्यार्थी साहेब, अनेक विद्यार्थी तिथं पिंगा घालतात, पुस्तकं बघतात. आणि मी अट ठेवली की प्रत्येक ग्रंथ विक्रेत्यानं, वितरकानं, प्रकाशकानं 25% सवलत द्यायची. आणि पोरांनी जर त्याला त्याची जाहिरात दाखवली, त्याची म्हणजे ही, तर त्याच्यावर शिक्का त्यांनी मारायचा, कारण परत दुसऱ्याला देऊ नये, त्याला 10% सवलत द्यायची. पोरं अक्षरशः 10% सवलत मिळणार आहे. त्या पत्रिका घेऊन त्या मांडवात असतात. काही नाही, जत्रा भरावी अशी जत्रा आहे. गेले 24 वर्ष पूनमने मला वाटते बघितलं असेल, अनेक जण आपल्या आयुष्याची वाढदिवस तिथं. आज आम्ही खऱ्या दृष्टीनं उद्याचा सजग माणूस तयार करतो आहे. मला असं वाटतं कुठली जयंती पुण्यतिथी असेल तर त्याच्यासाठी हाच एक निकष असतो. आज पंजाबराव देशमुखांच्या सगळ्या स्मृतींना विनम्रपणे मी अभिवादन करतो. माझा एक मित्र आहे संतोष काळे, त्यानं फार छान 4 ओळी सांगितल्यात, तेवढ्या म्हणून समारोप करतो की जेवढा अंगण पायाखाली तेवढंच नचावं. आभाळाचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. आभाळ याचा अर्थ ते भाऊसाहेबांचं असेल. प्रत्येकाच्या गळ्यात दटलेलं एक गाणं आहे, गाणं गावं प्रत्येकानं, गळ्यासाठी अडू नये, गाणाऱ्याच्या वाटेवर काटा मन करी पडू नये. वेचावी शब्दफुलं. शब्दफुलं याचा अर्थ ही जी साहित्यातली असतात, एक फुलं कोमजून जातात, पण साहित्यातल्या शब्दफुलांना चिरंतन चैतन्याचा गंध असतो. माझी आई 85 वर्षाची फुलं गोळा करते, ती देव सजवते.
आम्ही शब्दफुला काळा करतो, माणूस सजवतो. म्हणून त्याने खाली छान ओळी लिहिल्यात. वेचावी शब्दफुला गुंफाव्यात मला आणि सजवावेत अंतःकरणाचे देवारे. वेचलेल्या शब्दफुलांना तुम्हारी सुगंधाचे व्हावेत आणि प्रत्येकाच्या भाऊसाहेबांसारखेच चंदनाचे व्हावेत.